नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आता नवीन पद भरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदे असणार आहे 7,890. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओची पद्धत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत जी नवीन पद भरती निघालेली आहे ती जर बघितले तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यापासून लिंक देत आहे, तर मी ते पुढे बघा किंवा चॅनलवर बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता, त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याच्या व्हिडिओ तुम्हाला देतच राहील. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदे असणार आहेत. यामध्ये पदसंख्या असणार आहे 7,890. बघा यामध्ये कोणकोणते पोस्ट असणार आणि किती वेकेन्सी रिक्त असणार. पहिलं पद असणार आहे CHO म्हणजेच कम्युनिकेशन हेल्थ ऑफिसर. या पदाकरता 360 जागा वेकेन्सी रिक्त असणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटर 2070 वेकेन्सी इथे रिक्त आहेत. फार्मासिस्ट या पदाकरता 740 पदसंख्या रिक्त असणार. असिस्टंट अकाउंटंट 550. ब्लॉक सुपरवायझर ऑफिसर या पदाकरता येथे 1080 पद रिक्त असणार. स्टाफ नर्स फिमेल हेल्थ वर्कर 1340 पदसंख्या रिक्त आहे. रेडिओलॉजिस्ट या पदाकरता 520 जागा आणि स्टोअर कीपर जे ग्रेड डीचं पद असतं याकरता 1240 पदसंख्या असणार आहे. ही भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार. ही परमनंट भरती नाही आहे. जर तुम्ही इथे 5 ते 10 वर्ष जर काम केलं तर तुम्ही इथे परमनंट होऊ शकता. तर बघा आता यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे. कम्युनिकेशन हेल्थ ऑफिसर या पदाकरता BSc नर्सिंग किंवा GNM असणे आवश्यक असणार आहे किंवा BAMS किंवा BUMS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता 12वी+ तुमचं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे. ते पण तुमचं कम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक असणार. त्यामध्ये MS ऑफिस टायपिंग घेणे आवश्यक असणार आहे. फार्मासिस्ट या पदाकरता तुम्हाला BHMS जी डिग्री आहे ती कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा अकाउंटंट असिस्टंट या पदाकरता BCom MCom किंवा CA कंप्लीट करणे आवश्यक असणार आणि कम्प्युटर स्किल येणेसुद्धा आवश्यक असणार आहे. ब्लॉक सुपरवायझर या पदाकरता तुम्हाला BCA किंवा BSIT किंवा BTech टेक्नॉलॉजी किंवा MCA प्लस तुमचं कम्प्युटर स्किल तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. नर्सिंग स्टाफ फिमेल हेल्थ वर्कर या पदाकरता तुम्हाला ANM GNM किंवा BSc नर्सिंग करणे कंपल्सरी असणार आहे. यामध्ये नर्सिंग कॉर्पोरेशनचं रजिस्ट्रेशनचं असणे आवश्यक असणार. तुमचं सर्टिफिकेट. रेडिओलॉजिस्टिक या पदाकरता तुमचं MBBS + MD किंवा DNB इन रेडिओलॉजिस्ट यामध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. मेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर स्टोअर कीपर या पदाकरता तुमचं 12वी असणे आवश्यक असणार आहे आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता. बघा सिलेक्शन प्रोसेसमध्ये रायटिंग एक्झाम होणार आहे, स्किल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर इंटरव्ह्यू होणार आहे. बघा आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं जर तुम्ही पदवी प्राप्त केली आहे किंवा एखादी डिग्री घेतली त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 15 मार्च 2026 पासून होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 14 एप्रिल 2026 असणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण यासाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा.